हॅलो मंडळी, तर मी आहे टीना. तर मी आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे माझ्या मिनी व्लॉगला नेहमी सॉंग्सच असतात. पण म्हटलं चला आज आपल्या आवाजाने आपला मिनी व्लॉग रेकॉर्ड करूया. तर आम्ही कुठे जातो आहे आणि हा ड्रेस बघू शकतात मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे. त्याची लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. खूप छान ड्रेस आणि एकदम कम्फर्टेबल आहे. तर इकडे आज होती शनी जयंती आणि त्यानिमित्ताने आम्ही आलेलो होतो शनी मंदिरात. तिकडेच हनुमानचं पण मंदिर होतं आणि तिथेच जवळ त्याच्या लागूनच शनीचं मंदिर होतं. म्हटलं चला आजच्या दिवशी तरी जाऊया आपण, उत्तम असतं ते. म्हणून तिकडे असं तेल वगैरे चढवत होते सगळेजण. म्हटलं चला आपणही चढूया आणि खूप छान दर्शन झालं. आणि इकडे अ, श त्याचं म्हणून ब्लूबेरी शरबत आणि बुंदीचा प्रसाद म्हणून होता, तो प्रसाद घेतला. आणि सगळ्यात जास्त प्रसाद माझ्या मुलीने म्हणजे यशस्वीने खूप छान एन्जॉय केला. ती फर्स्ट टाईम बुंदी खात होती म्हणून तिला खूप आवडली. त्यानंतर इकडे आम्ही आलो गोदाघाटला. आणि गोदाघाट आलो म्हणजे नाशिकमधून जे कोणी बघत असतील त्यांनी नक्की कमेंट करा, त्यांना माहिती असेल गोदाघाटचं महत्त्व काय आहे. म्हणून इकडे आम्ही गोदाघाटला संध्याकाळी गोदा आरती होते जशी ऋषिकेशमध्ये वानर ऋषिकेशमध्ये आपली गंगा आरती होते त्या सेम पद्धतीने इकडे गंगा आरतीसारखं गोदा आरती होते. तर इकडे त्या आरतीच्या आधी सगळेजण असं तिकडे हा फुलांचा छान असा बनवलेला दिवा वाहू घालतात. आणि खरंच खूप छान क्रिएटिव्हिटी आहे त्या महिलांची, जे कोणी हा दिवा छान असा बनवून आपल्याला देतात. असं फक्त 30 रुपयाचा मिळतो. आणि म्हणून म्हटलं चला आपणही वाहू घालूया. आणि तो दिवा वाहू घालताना खरंच मला मनाला इतकी छान शांतता लागत होती, इतकं छान समाधानी फील होतं. आणि ही आरती मी नाशिकमध्ये राहून मी फर्स्ट टाईम आलेली होती आणि तुम्ही इतकं छान दृश्य होतं. त्यानंतर घरी आलो आणि घरीही छान असं दिवा वगैरे लावला. चला तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. बाय.